मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील पात्र लाभार्थी महिलांची ई-के.वाय.सी करण्याची प्रक्रिया संदर्भात राज्याच्या महिला व बालविकास मंत्री श्री आदिती तटकरे यांच्या अधिकृत पेजवरून आज एक पोस्ट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी योजनेतील लाभार्थी महिलांना के.वाय.सी संदर्भात महत्त्वाची व उपयुक्त तसेच योजनेमध्ये काही नवीन सुधारणा याबाबत माहिती दिलेली आहे। महिला व बालविकास मंत्री म्हणतात की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील या दुर्गम ग्रामीण भागातील आहे ई-के.वाय.सी प्रक्रिया करत असताना त्यांच्याकडून काही चुका होणे स्वाभाविक आहे आणि यामुळे या चुका दुरुस्त करण्याची संधी मिळावी अशा प्रकारचे बरेच निवेदने महिला व बालविकास विभागास प्राप्त झालेले आहेत किंवा होत आहेत। सदर लाडकी बहीण योजना ही महिला सक्षमीकरणासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे आणि ही बाब लक्षात घेऊन अशा पात्र लाभार्थी महिला ज्यांची के.वाय.सी चुकीच्या पद्धतीने झालेली आहे आणि त्यांना त्यांची चूक सुधारण्याची संधी देणे अत्यंत गरजेचे असल्यामुळे ई-के.वाय.सीमध्ये केवळ एकदा सुधारणा करणे म्हणजे पुन्हा एकदा नवीन के.वाय.सी करण्याची संधी 31 डिसेंबर 2025 पर्यंत देण्यात येत आहे। एकदा का या दिलेल्या संधीमध्ये ई-के.वाय.सी केल्यानंतर त्याच्यामध्ये परत कोणताही बदल करण्याचा पर्याय देण्यात आलेला नाही। त्यामुळे ई-के.वाय.सी प्रक्रिया अत्यंत काळजीपूर्वक करण्यात यावी असे राज्य शासनाच्या 11 डिसेंबर 2025च्या जी.आरमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले आहे। यासोबतच या योजनेमध्ये बऱ्याचशा अशा पात्र लाभार्थी लाडक्या बहिणी होत्या की ज्यांचे वडील किंवा पती हयातीत नसल्यामुळे त्यांना त्यांची ई-के.वाय.सी प्रक्रिया करता येत नव्हती। याच्यामुळे या पात्र लाभार्थी महिला या लाडक्या बहिणी योजनेच्या आर्थिक लाभापासून वंचित राहू नये यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून या लाडक्या बहिणींना ई-के.वाय.सी करण्यासाठी के.वाय.सी पोर्टलवर पर्यायी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। ही प्रक्रिया अधिक सुलभ सोपी असावी व जास्तीत जास्त लाभार्थी महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी राज्य शासनाचा महिला व बालविकास विभाग कटिबद्ध असल्याचे देखील मंत्री श्री आदिती तटकरे यांनी या पोस्टच्या माध्यमातून सांगितलेले आहे। तुर्तास धन्यवाद।